येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. तुम्हाला जर खरंच मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर नक्कीच आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, चला आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत. खूप विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की मॅडम सेटची एक्झाम तर तोंडावर आहे, आता येत्या 15 जूनला सेटची एक्झाम आहे. ठीक आहे, एक्झाम डेट सुद्धा सांगितले 5 तारखेला 5 जूनला समथिंग काहीतरी तुमचं ऍडमिट कार्ड वगैरे येऊन जाईल. तर मॅडम या वेळेचं आम्ही कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे? आता हा म्हणावं तर बघायला एप्रिल मे जून, ठीक आहे, 2 महिन्याचा टायमिंग तुमच्याकडे आहे. ठीक आहे, आजची तारीख 15 तारीख आहे, सो 15 मे 15 जून. ठीक आहे, 2 महिने म्हणजे 60 दिवस तुमच्याकडे आहेत. सो या 60 दिवसांचा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करणार, सो त्याबद्दल आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. अगदी व्यवस्थितपणे पेपर 1 आणि पेपर 2 चा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मी इथे सांगणार आहे. आणि सेटच्या बाबतीत जर तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या फोल्डरमध्ये देणार. कारण की मी सुद्धा जेव्हा सेटचं प्रिपरेशन करत होती तेव्हा माझ्या मनात सुद्धा खूप सारे प्रश्न होते आणि तेच प्रश्न आय होप तुमच्याच मनात असतील 101%. सो त्याची उत्तरं मी त्यामध्ये दिलेलं आहे. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माझा प्रयत्न हाच असणार आहे तर एक 5 सेकंड मार्क्स न मिळणं तर तुम्हाला एक क्वालिफाईड करून देणं. कारण की एक नेट सेट क्वालिफाईड असणाऱ्या व्यक्तीला क्वालिफाईडचं महत्त्व जास्त माहित असतं. असं तुम्हालाही पास क्वालिफाईड मध्ये सुद्धा जर तुम्हाला जर रेफरन्स तुम्हाला माहित नसेल, माहित करून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या फोल्डर मध्ये जा, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पेपर 1 पेपर 2 ची संपूर्ण तयारी तुम्ही माझ्यासोबत काजल मॅडम सोबत करू शकतात. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे, त्यामुळे एक बोलतात ना त्याच एक्झाम साठी मी विद्यार्थ्यांना मी व्यवस्थितपणे गायडन्स करून तुम्हाला एक क्वालिफाईड होण्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. सो नक्कीच आपला हा नंबर आहे 8010457760. कॉल करा या नंबरवर, ऍडमिशन घ्या अँड क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट. पेपर 1 पेपर 2 ची संपूर्ण तयारी तुम्ही आपल्या टीम सोबत करू शकतात या नंबरवर कॉल करू. ठीक आहे, चला सो आता वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपण आपल्या सेशनला. ठीक आहे, ठीक आहे, चला. सो इथे तुम्ही ते बघू शकतात. आता तुम्ही सेटच्या एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहात. 15 जूनला तुमची एक्झाम आहे. ठीक आहे, 15 जूनला. आजची तारीख आहे, आजची तारीख 15 एप्रिल आहे. ठीक आहे, 15 एप्रिल आहे. ठीक आहे, 15 मे किती झालं, 1 महिना 30 दिवस झाले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 15 मे नंतर काय तर जून. ठीक आहे, 33 दिवस. ठीक आहे, म्हणजे एकूण किती 60 दिवस आहेत. या 60 दिवसांचं तुम्ही व्यवस्थितपणे टाइम कसं करू शकता ते तुम्हाला आज सांगणार आहे. आता 60 दिवसाचे मी तर म्हणेन ते जूनचे 15 दिवस सोडूनच द्या, एक 45 दिवसच तुम्ही पकडून चाला की तुमच्याकडे 45 दिवस आहे. ठीक आहे, सो याचा कशा प्रकारे करणार आहात तुम्ही. ठीक आहे, आता सेट साठी पेपर 1 असणार आहे. पेपर 1 हा सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स असणार आहे. तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहे, म्हणजेच 100 मार्क्स. ठीक आहे, म्हणजेच किती तर 100 मार्क्स. ठीक आहे, या 100 पैकी तुम्हाला 80 प्लस जायचंय. मी स्वतः 80 प्लस गेलेली होती, कारण की पेपर 1 स्कोरिंग होते 84 86 समथिंग काहीतरी मार्क मिळालेले होते. ठीक आहे, प्लस याच्यामध्ये तुम्ही बघणार सेट मध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, नो नेगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, हा तुम्हाला प्लस पॉईंट आहे. ठीक आहे, हा तुम्हाला प्लस पॉईंट आहे. ठीक आहे, सो 80 प्लस तुम्हाला जायचंय. पेपर 1 हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघायला गेलात, आता ज्या वेळेस मी प्रिपरेशन करत होती तेव्हा मी जास्त काही नाही 4-5 तासाचा अभ्यास फक्त करत होती. ठीक आहे, कारण की मी पेपर 2 एम च्या पार्ट 2 ला असताना मी नेट पहिला दिलेली, एम च्या पार्ट 2 ला असताना मी नेट दिलेली, पण नेट माझी क्वालिफाईड झालेली नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. कारण की तेव्हा मी अभ्यास पेपर एम ए पार्ट 2 चाही करत होती आणि एम ए पार्ट 2 करत असताना त्यानंतर मी सेटची एक्झाम दिली. ठीक आहे, सेटची एक्झाम माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर झाली. कम्पेअर टू नेट सेट खूप इझी आहे. सो सेट माझ्या आधी क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर नेट मी क्लिअर केली. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच माझी सेट क्वालिफाईड झाली, पण नेट क्वालिफाय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही झाली, माझी सेकंड अटेम्प्ट मध्ये झाली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता नेट किती कठीण आहे. ठीक आहे, सो आणि प्रिपरेशन खूप करावं लागतं. म्हणजे मी स्वतः अपयशाकडून यशाकडे पोहोचलेला आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा अनुभव माझ्याकडे खूप चांगल्या प्रकारचा आहे. आता पेपर 1 हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे, म्हणजेच तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड
बॅकग्राऊंडचे असू दे, सायन्स बॅकग्राऊंडचे असू दे या आर्ट्स बॅकग्राऊंडचे असू दे, तुमच्यासाठी पेपर 1 हा सगळ्यांसाठी हेच असणार आहे, काय म्हणतात, कॉमनच असणार आहे. ठीक आहे, अगदी कॉमन असणार आहे पेपर 1. ठीक आहे, सो यासाठी मी स्वतः जे नोट्स वापरलेले ते नोट्स स्वतः मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, जे नोट्स मी स्वतः वापरून मी सेटची एक्झाम क्वालिफाईड झाली, जे नोट्स वापरून मी स्वतः 80 अबव गेले, 84 86 मला मार्क्स मिळाले, ते नोट्स मी स्वतः आपल्या पेड बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं अपग्रेड करून आणखीन देणार, कारण की एक्झामिनर अपग्रेड होऊन पण विचारतो, अपग्रेड सुद्धा असणार. पण जे स्वतः मी जे नोट्सचं प्रिपरेशन केलेले ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो नक्कीच त्यासाठी हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आपल्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज नोट्स सगळं काही प्रोव्हाइड केलं जातं, अगदी अप टू अपडेटेड. आणि ज्याचं प्रिपरेशन करून मला तेवढे मार्क्स मिळालेले ते पेपर 1चं मी तुमच्यासोबत शेअर करणार. पेपर 2चा सुद्धा माझ्याकडे, पण माझा पेपर 2 इंग्लिश लिटरेचर या सब्जेक्ट मधून होते. ज्यांचं इंग्लिश लिटरेचर असेल त्यांना माझे नोट्स प्रोव्हाइड करेन, ज्यांचा इतर सब्जेक्ट असेल त्यांना इतर सब्जेक्टचे क्वालिफाईड असणारे टीचर आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, बट पेपर 1 साठी जे मी क्वालिफाईड केलेलं आहे ते नोट जरूर तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथे मी सांगणार आहे सेट साठी पेपर 1 आणि पेपर 2चं. ठीक आहे, आता पेपर 1 साठी किती मार्क द्यायचे, आता पेपर 1 मध्ये सुद्धा युनिट 10 आहे आणि पेपर 2 जर बघायला गेला तर पेपर 2 मध्ये सुद्धा युनिट 10 आहे, 10 युनिट आहे. ठीक आहे, बट याच्यामध्ये जर बघायला गेलात तर 50 क्वेश्चन आहे 100 मार्कासाठी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 100 क्वेश्चन आहेत 200 मार्कासाठी. ठीक आहे, म्हणजे एकूण किती तुमचं असणार आहे, एकूण 300 मार्काचा प्रश्न आहे, एकूण 300 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, आता पेपर 1 मध्ये समजा तुम्ही 80 प्लस जाण्याचा प्रयत्न करायचे तुम्हाला, आणि समजा इथे 200 मार्काचे ना, 200 पैकी निम्म पकडा तुम्हाला, एक 100 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे 100 आणि 80 किती झाले, 180 प्लस मी बोलत आहे, प्लस इथे पण प्लसचा साइन दिले ना, प्लस 180 प्लस काढलं तर तुमची जास्तीत जास्त शक्यता क्वालिफाईडची असते जर 180 प्लस गेलात तर. ठीक आहे, तसं तुम्हाला जर कॉमन एक फक्त पास व्हायचं असेल तर 120 समथिंग काहीतरी रिझर्व कॅटेगरीसाठी आहे, सॉरी 120 तुम्हाला यांच्यासाठी ओपन कॅटेगरी वगैरे, आणि 105 रिझर्व कॅटेगरी असंच काहीतरी आहे. आय थिंक 120 समथिंग असंच काहीतरी आहे. सो पण तुम्हाला मी बोलेन त्या पासिंग मार्ककडे लक्ष देऊ नका. पासिंग मार्क म्हणजे काटावर पास होण्यासारखं आहे, जसं आपण 10वीला व्हायचो. ठीक आहे, सो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला क्वालिफाईड व्हायचंय तर 180 प्लस तुम्हाला पाडायचंय. सो या 180 प्लस साठी तुम्हाला व्यवस्थितपणे नोट्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो नोट्स साठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या ऑफिसचा नंबर आहे 8010457760. या 45-60 दिवसामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचे, कारण की युनिट 10 सिलेबस खूप आहे. याचा या कमी वेळात, खूप वेळ कमी आहे, या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला अभ्यास करायचे. मग ती बुक्स वाचून तुम्ही स्वतःचे नोट्स काढणार, हे करणार ते करणार, त्याच्यामध्ये खूप टाइम जातो. त्यापेक्षा या नंबरवर कॉल करून बॅच घेऊ शकतात. तिथे तुम्हाला 100% 180 प्लस जाऊन क्वालिफाईडचे चान्सेस होणार. म्हणजे मी तर म्हणेन 200 पेक्षा जास्त तुम्ही जाणार जर आपल्या बॅच मध्ये येणार तर. ठीक आहे, कारण की तिथे कंटेंट टेस्ट दिलं जातं जे एक्झामिनर विचारतो. ठीक आहे, सो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. आता टायमिंग बद्दल पेपर 1चं जर बघायला गेलात तर मी म्हणेन पेपर 1 साठी तुम्हाला एक बोलता ना, 1-2 तास तुम्ही पेपर 1 साठी द्या डेली. ठीक आहे, आणि 3 तास तुम्ही पेपर 2 साठी द्या. म्हणजे एकूण 5 तासाचा अभ्यास करायचे. हे कोणासाठी, ज्यांना जे पहिल्यांदा देत आहे, ज्यांना काहीच येत नाही, म्हणजे ज्यांना काहीच माहित नाही. ठीक आहे, आणि आता याच्यामध्ये पेपर 1 मध्ये एक रिझनिंग, लॉजिकल, एक मॅथ्स आणि डेटा इंटरव्हेशन असे 3 टॉपिक आहेत. म्हणजे तुमचे 5-5 15 प्रश्न, 15 × 2 30 मार्क तुमचे असेच आहेत, ज्याचा तुम्ही कोणत्याही एक्झाम साठी अभ्यास करत आलेले आहेत, रिझनिंग, मॅथ्स आणि डेटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे, तर तिथे जास्त वेळ देण्याची गरज नाही, पण बाकीचं आहे कंटेंट, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे मी कोणाला बोलत आहे, जे पहिल्यांदा एक्झाम देत आहेत, ज्यांनी काहीच केलेलं नाही, जे पहिल्यांदा एक्झाम देत आहेत, ज्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही, हे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे, एकदम काहीच येत नाही त्यांच्यासाठी आहे. आणि आता जे देत आहेत, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, याच्यापूर्वी सुद्धा दिलेली होती पण त्यांनी मे बी पास केली असेल, क्वालिफाईड झाली नसेल, या कोणाची क्लिअर पण झाली नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे. तुम्ही एक बोलता ना, 1 तास जर तुम्ही पेपर 1 ला दिलं, 1 तास, आणि 2 तास जर तुम्ही पेपर 2 ला दिलं, 2 तास जर तुम्ही पेपर 2 ला दिलं,
आणि पेपर 1 ला एक नाही, मी बोलून मी 1.5 तास द्या. तुम्ही 1.5 तास जर तुम्ही पेपर 1 ला दिला तर खूप छान होईल. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेन, पेपर 1 हा स्कोरिंग आहे. इथे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करायचे. इथे जास्त वेळ पेपर 2 ला मी का देत आहे, कारण की पेपर 2 हा तुमचा पीजीच्या बेसवर असणार आणि हा 100 प्रश्नांचा आहे, 200 मार्क याच्यामध्ये आहे. त्यामुळे इथे जास्त वेळ तुम्हाला द्यायला सांगत आहे. पण इथे जरी जास्त वेळ दिला तरी तुमचा जास्त स्कोर इथेच निघणार आहे, हे तुम्हाला सांगते. पण इथे सुद्धा जास्त स्कोर निघण्याची शक्यता असते. तुमच्या सब्जेक्टवर डिपेंड आहे, किती तुम्हाला डेप्थ नॉलेज आहे, किती करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्ही हा टाइम प्रिफेअर करू शकता. मी स्वतः जेव्हा सेटचं प्रिपरेशन करत होते तेव्हा मी स्वतः 5 तास देत होते. 5 तास, कारण की मला कसं नेटमध्ये मी पहिल्यांदा क्वालिफाईड झाली नव्हती. जेव्हा मी एमएच्या पार्ट 2 ला होते, इंग्लिश लिटरेचर माझं स्पेशल सब्जेक्ट होतं. जेव्हा एमएच्या पार्ट 2 ला होते तेव्हा मी एक काहीतरी जूनमध्ये काहीतरी एक्झाम होती, मे जूनच समथिंग काहीतरी. मी पेपर नेटचा फॉर्म भरलेला, एक्झाम दिलेली, तर ती माझी क्लिअर झाली नाही. तर एक बोलता ना, एक अपयश ते कधी मिळालं नाही, ते पहिल्यांदा मिळालं, तर ते डायजेस्ट म्हणतात ना एक. मग ती एक जिद्द पकडली की नाही, आता मला क्रॅक करायचीच आहे. ठीक आहे. मग ते सप्टेंबरमध्ये माझी सेटची एक्झाम झाली, तर ती माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी लगेच कव्हर केली. म्हणजे जून मध्ये मी नेटची एक्झाम दिली. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3-4 महिन्याचा अभ्यास मी केलेला. याच्यामध्ये मी जवळजवळ 5 तास अभ्यासाला दिलेले. किती? 5 तास. 5 तास मी अभ्यासाला दिलेले. त्याच्यामध्ये 2 तास मी स्वतः पेपर 1 ला दिलेले आणि 3 तास मी पेपर 2 ला दिलेलं. ठीक आहे. कारण की पेपर 2 हा खूप डेप्थ वाला नॉलेज खूप करावं लागतं याच्यामध्ये. ठीक आहे. सो त्यासाठी दिलेलं. सो हा माझा सुद्धा टाइम होता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा मी टाइम दिलेले, जे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि नक्कीच यासाठी कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला कव्हर करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल, तर हा नंबर आहे आपला. ठीक आहे. ही बॅच आहे आपली. ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. ठीक आहे. या नंबरवर कॉल करून बॅच जॉईन करायची. पेपर 1 ची संपूर्ण तयारी तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी तुम्ही आपल्या टीम सोबत करू शकतात. जेवढं होईल तेवढं तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार, कारण की ते क्वालिफाईड टीचर आहे. ठीक आहे. तर 100% यशाची हमी का दिली जाते? ऑब्व्हियसली ते क्वालिफाईड टीचर आहे. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स जे काही प्रोव्हाइड केले जातात, अगदी अप टू अपडेटेड आणि अगदी असं कंटेंट दिलं जातं जे एक्झामिनर जास्त विचारतो. सो नक्कीच आपला ऑफिसचा हा नंबर आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात. आता काही ना हा सुद्धा प्रश्न असेल, पेपर 1 चा आणि पेपर 2 चा मॅडम अभ्यास कशातून करायचा? तुम्ही वेळेबद्दल सांगितलं, पण आम्ही अभ्यास कशातून केला पाहिजे? आता पेपर 2 हा स्पेसिफिक सब्जेक्ट वर असतो, हा तर कॉमन असतो, पण स्पेसिफिक सब्जेक्ट मग कशातून अभ्यास करायचा त्याबद्दलची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. मी बोलते काय, तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या फोल्डर मध्ये दिलेलं आहे. नक्की जाऊन चेक करायचं आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला. रोज माझं दुपारी 12 वाजता लेक्चर होतं सेटसाठी आणि रोज संध्याकाळी 4-5 वाजता साक्षी मॅडमचं, आय थिंक 5 वाजता होतं वाटतं. आज 4 वाजता आहे. साक्षी मॅडमचं सेटसाठी लेक्चर होतं आपल्या चॅनलवर. इव्हन टेटचे सुद्धा लेक्चर होतात. सो काही टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या चॅनल सोबत ऍक्टिव्ह राहायचं आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचे, लाईक करायचे. थँक्यू सो मच.